राज्याचे माजी अर्थमंत्री भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आपल्या सोबत आहेत, जे आपल्याला बजेटचा अर्थ या ठिकाणी सांगतील. सुधीर भाऊ, स्वागत तुमचं TV9 मध्ये. बजेटवर विरोधकांनी खूप मोठी टीका केलेली आहे. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी यांची टीकेची झोड आहे. महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसली म्हणून. मात्र या बजेटवर तुमची सगळ्यात पहिली प्रतिक्रिया काय? हा अर्थसंकल्प देशाला विश्वगुरू बनवण्याच्या दृष्टीने आत्मनिर्भर भारताचा संकल्प घेऊन या देशामध्ये भारत $5 ट्रिलियन इकॉनॉमीचा देश व्हावा, हा संकल्प पूर्ण होण्याच्या दृष्टीने हे एक मजबूत पाऊल आहे. सुधीर भाऊ, मात्र यामध्ये ज्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत त्याच राज्यांकडे लक्ष देण्यात आले, तिथे मोठी तरतूद करण्यात आली. महाराष्ट्राच्या वाट्याला मात्र काहीच आलं नाही, अशी टीका मग ती बाळासाहेब थोरातांपासून ते संजय राऊतांपर्यंत, राजीव सातवांपर्यंत सगळ्यांनीच केली. मला वाटतं की त्यांना अर्थसंकल्पाची मांडणी लक्षात जर घेतली तर अशी टीका ते कधीच करणार नाही. जेव्हा 2013-14 मध्ये 28 फरवरी 2013ला चिदंबरम साहेबांनी अर्थसंकल्प मांडताना कृषी क्षेत्रातल्या कर्जाची मर्यादा 7 लक्ष कोटी ती आज 16.50 लक्ष कोटी झाली. याचा अर्थ त्यामध्ये महाराष्ट्राचं योगदान आणि यामध्ये महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचं हित हे निश्चितपणे मोठं असणार आहे. ज्या राज्यांचे रस्त्याच्या संदर्भातले आकडे वाचले, तुमच्या असं लक्षात आलं असेल की ते सॅम्पल म्हणून वाचण्यात आले आहे. 1,18,000 कोटी यावर्षीचा आउटले हा अर्थसंकल्पात रस्त्यांसाठी जेव्हा ठेवण्यात आला, या 1,18,000 कोटीपैकी मोठा हिस्सा हा महाराष्ट्राला प्राप्त होणार आहे. कोणताही रस्ता 6 महिन्यात, 1 वर्षात पूर्ण होत नाही. त्याला पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा असा टप्प्यांमध्ये पैसे दिले जातात. आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला माहित असेल की 2014 पर्यंत महाराष्ट्रामध्ये जेवढे स्टेट हायवे होते त्या हायवे मध्ये मागच्या 5 वर्षात 4पट वाढ करण्यात आली. आणि म्हणून हा आरोप हा निश्चितपणे असत्य माहितीच्या आधारावर आहे. महाराष्ट्राकडे या सरकारचं विशेष लक्ष आहे. 1,10,000 कोटी हे रेल्वेसाठी जेव्हा ठेवण्यात आले, यापैकी 1,07,000 कोटी हे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आहे. यामध्ये मुंबईची लोकल असेल, महाराष्ट्रातल्या रेल्वे असतील. आपल्याला माहित आहे की लातूरमध्ये मेट्रो कोचचा कारखाना टाकण्यात आला, काही रेल्वे लाईनचं इलेक्ट्रिफिकेशन होत आहे. तर अशा प्रसंगात यामध्ये सुद्धा मोठा महाराष्ट्रामधलं योगदान हे निश्चितपणे मोठ्या प्रमाणावर असणार आहे. जेव्हा उद्योग क्षेत्रामध्ये सूट दिल्या जाते तेव्हा महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रांना मोठा फायदा यामध्ये होत असतो. आता जसं वीज जोडणीच्या संदर्भामध्ये आता आपल्याला वीज जोडणीच्या नवीन पद्धतीमध्ये जी स्वस्त वीज आहे ती घेण्याच्या साठी योजना घोषित झाली. आता देशामध्ये नव्हे तर जगात आपली डिस्ट्रीब्युशन कंपनी ही 2nd नंबरची आहे जगात. मग अशा प्रसंगी महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या जनतेला यामध्ये सर्वात मोठा फायदा होणार आहे. आणि म्हणून जे काही महाराष्ट्रातले नेते त्यांना काहीही करून सत्ता टिकवण्यासाठी अर्थसंकल्पाबद्दल असंच बोलणं आवश्यक आहे. पण त्यांचे आपण लक्ष वेधू इच्छितो की 55 वर्षात या देशाची इकॉनॉमी $1 ट्रिलियन वाढली आणि मागच्या 5 वर्षात हीच इकॉनॉमी $1 ट्रिलियन वाढली. याचा अर्थ असा आहे 55 बनाम 5 वर्ष. बर, सुधीर भाऊ तुमच्याकडे येतो परत. अतुल लोंढेजी आपल्या सोबत आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. आता सुधीर भाऊंनी मुद्दे मांडलेले आहेत. त्यांनी सांगितलं की कशा प्रकारे महाराष्ट्रासाठी देखील हा अर्थसंकल्प किती महत्त्वाचा आहे. काय पहिली प्रतिक्रिया? कारण आता विरोधकांकडनं तुमच्याकडनं सगळ्यांकडनं टीका आता सुरू झालेली आहे. संजय राऊत तर म्हणतायत या अर्थसंकल्पात महाराष्ट्र कुठेच दिसला नाही. तुम्हाला असं वाटतं का? ॲक्च्युली असं आहे की बजेटचा प्रिमाइस असतो आणि बजेटचा प्रिमाइस अझम्पशन्स जे आहेत की तुमच्याकडे पैसा कुठून येणार आहे आणि तो पैसा आल्यानंतर तुम्ही त्याचा किती खर्च करता याच्यावर ते डिपेंड करतं. तुम्ही किती घोषणा केल्या याला तेवढं महत्त्व नाही आहे. म्हणजे तुम्ही आता लँड मॉनिटायझेशन करणार आहे,
म्हणजे तुम्हाला कुठून पैसे येणार आहे, लँड मॉनिटाईज नाही झाल्या तर तुमच्याकडे पैसे नाही येणार. मागच्या वर्षी तुम्ही काय म्हटलं होतं की 7.2% आम्ही ग्रो करू, 4% ग्रो झाला. म्हणजे मी हे प्री कोविड बोलतोय, कोविडच्या नंतरचं बोलत नाहीये. प्री कोविडलाच 45 वर्षातली इतकी मोठी बेरोजगारी होती, तर तुम्ही 9.5% पर्यंत फिस्कल डेफिसिटमधली स्पेस घेतलेली आहे आणि तरी सुद्धा सामान्य माणसाच्या हातामध्ये पैसा दिलेला नाहीये. दिस इज अ प्रो कॉर्पोरेट बजेट. प्रो कॉर्पोरेट बजेटमध्ये तुम्ही कॉर्पोरेटच्या अनुषंगाने काय केलंय? आता बँकिंग, आता सुधीर भाऊ हसत आहेत, पण सुधीर भाऊ तुम्हाला हे मान्य करावं लागेल. बँक्स तुम्ही काय करणार आहे? बँक्स तुम्ही असेट रिकन्स्ट्रक्शन करणार, म्हणजे IDBIचा लॉस जो आहे तो LICनी ॲब्सॉर्ब केलेला आहे आणि प्रॉफिट मेकिंग कंपनी जी आहे ती आपण त्यांना देणार. 74% LIC मधला IPO काढणार, म्हणजे काय? 70% मॅनेजमेंट कंट्रोल जो आहे तो LICला देणार आहे. आता क्रॉप इन्शुरन्सच्या बाबतीमध्ये 26,000 कोटीपेक्षा जास्त फायदा जो आहे तो कंपन्यांना झाला. कोणत्या कंपन्यांना झाला सगळ्यांना माहिती आहे, पण शेतकऱ्याला किती फायदा झाला? तर शेतकऱ्याला त्याचा फायदा झालेला नाही, जेव्हा की 90,000 कोटीपेक्षा जास्त प्रीमियम जो तो शेतकऱ्यांनी भरलेला आहे. त्यामुळे या LICचा असेल, बँकांचा असेल, जे प्रायव्हेटायझेशन जे आहे ते प्रायव्हेटायझेशनकडे जास्त कल आहे, पण हरकत नाही. आतापर्यंत यांनी मागच्या वेळेस डिसइन्व्हेस्टमेंट, म्हणजे तुम्ही पैसा कुठून देणार, तर 2,10,000 कोटीचं तुम्ही टार्गेट ठेवलं होतं, पण प्रत्यक्षामध्ये 6,000 कोटीपेक्षा तुम्हाला जे आहे ते तुमचं रिअलाइज झालेलं नाही आहे. त्याच्यामुळे तुमचा वाढत गेला. 12 लाख कोटीचं तुम्ही कर्ज काढणार आहे, पण 12 लाख कोटीचं कर्ज काढून डिमांड वाढवण्यासाठी, आज गरज काय तर डिमांड वाढवण्याची, तुम्ही 9.5%ची स्पेस घेऊन सुद्धा सामान्य माणसाला पैसा देऊ शकत नाही. म्हणजे मागचं अझम्पशन तुमचं एवढं चुकलं, एवढा तुमचा तो प्रिमाइस चुकला की तो पैसा सगळा फिस्कल डेफिसिट म्हणजे राजकोषीय तूट ऍडजस्ट करण्यामध्येच तो पैसा गेला, म्हणजे नॉन याच्या खर्चावर गेला. आता अजून डिफेन्सवर किती खर्च केला आपल्याला माहित नाही. तर 35,000 कोटी हे लोक वॅक्सिनेशनसाठी देणार आहे. सामान्य माणसाची आपण जास्त चर्चा करू, कॉर्पोरेटची चर्चा आपल्याला अजून अनरॅव्हल करता येईल जेव्हा बजेट आपण सगळं बघू. एक्सपेंडिचर बजेट मी बघत होतो, आकडे बघत होतो, यांनी सांगितलं की 233% आम्ही हेल्थ एक्सपेंडिचर करणार आहे, पण प्रत्यक्षात 64,000 कोटीवरून 93,000 कोटी आता त्या एक्सपेंडिचर बजेटच्या आकड्यांमध्ये दिसतं आहे. ॲग्रिकल्चरवर 1,45,000 कोटीवरून 1,48,000 कोटी देतात. याच्यामध्ये सामान्य माणसाला काय? सामान्य माणसाला इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये काही नाही आहे. अरुण जेटलींनी 5 लाख कोटी 5 लाखापर्यंत इन्कम टॅक्स स्लॅब जी 2013 मध्येच मागितलेली होती, आजपर्यंत ती वाढलेली नाही आहे. यांनी प्रोटीन, व्हेजिटेबल खाणारे व्हेजिटेरियन लोक जे आहे त्या प्रोटीनचे भाव वाढवून टाकले. आज सेस लावला कृषी सेस. आणि दुसरी गोष्ट, कृषी सेस लावला म्हणजे तो कृषीवर खर्च करेल असं नाहीये. सेस कुठे खर्च करायचा ही मर्यादा नाही, आणि सेस हे नॉन डिव्हिजिबल आहे. म्हणजे 15 फायनान्स कमिशननी किती सांगितलं असेल तरी सेस हा सेंट्रल गव्हर्नमेंटकडेच राहणार आहे. दुसरी गोष्ट, यांनी पेट्रोल आणि डिझेल, म्हणजे एकीकडे इन्कम टॅक्समध्ये काही नाही, दुसरीकडे लोकांच्या हातामध्ये कोविडनी फटका बसलेला आहे. जवळजवळ 18 कोटी लोकांना, त्या 18 कोटी लोकांच्या खिशामध्ये काही पैसा डायरेक्ट अपेक्षित होतं जसं जगाने केलं तसं काही केलेलं नाही आहे. आणि तिसरी गोष्ट, पेट्रोल डिझेलवरची जी महागाई आहे ती घरामध्ये डायरेक्टली पडणार आहे आणि इनडायरेक्टली पडणार आहे. म्हणजे सगळ्या भाज्यांचे भाव जे आहे ते सुद्धा वाढणार आहे. त्यामुळे टॅक्स कलेक्ट करणे आणि टॅक्स कलेक्शनवर, लोकांवर टॅक्सवर टॅक्स लावूनच आपण इकॉनॉमी चालू शकतो, इतका छोटा विचार जो आहे तो म्हणजे ज्याच्यामध्ये कल्पकता नाही आहे असं याच्यामध्ये स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे सामान्य माणसावर मार पे मार आहे. जी सुधीर भाऊ. नाही, मला असं वाटतं की त्या अकबर बिरबलाच्या कहाणीसारखी गोष्ट झाली की थंड पाण्यामध्ये जेव्हा तो व्यक्ती रात्रभर कुडकुडत उभा राहिला, स्पर्धा जिंकला, तर त्या अकबराच्या दरबारात एक म्हणाला तो दूर राजमहालावर जो दिवा होता त्या उष्णतेमुळे तो उभा राहिला. मला वाटतं आमचे अतुल गोंडे आमचे जवळचे मित्र आहे, आता त्यांना आपल्या पक्षाची भूमिका मांडावी लागते. खरं तर मूलभूत प्रश्न असे असतात की जेव्हा राजकोषीय तूट का वाढली याचं चांगलं विश्लेषण हे करण्यात आलं, आणि राजकीय कोषीय तूट हे कोविड-19च्या संकटामध्ये जेव्हा अर्थचक्र बंद झालं, स्तब्ध झालं, तेव्हाही 1,70,000 कोटीच्या पंतप्रधान गरीब पॅकेजच्या ऐवजी 2,86,000 कोटी गरिबांसाठी खर्च केले. जेव्हा कॅपिटल इन्व्हेस्टमेंटमध्ये मागच्या अर्थसंकल्पात 4,12,000 कोटी आउटले दिला, त्याच्या अगेन्स्टमध्ये 4,39,000 कोटी खर्च केले. तुम्हाला जर 28 फरवरी 2013चा चिदंबरम साहेबांचा अर्थसंकल्प वाचला, तेव्हाही 5.7% हा आपला राजकोषीय तूट होती, आणि ही राजकोषीय तूट ही विविध माध्यमातून उत्पन्न न वाढवता ही राजकोषीय तूट ही खर्च कमी करून राजकोषीय तूट आम्ही भरवू असं सांगितलं. खरं तर राजकोषीय तूट वाढणे ही जर खर्च कमी करून तुम्ही करणार असाल तर अर्थचक्र वेगाने फिरत नाही. सरकार जेव्हा कॅपिटल इन्व्हेस्टमेंट वाढवते,
मागच्या बजेटमध्ये 4,12,000 कोटीवरून इन्व्हेस्टमेंट 4,39,000 कोटी ही कोविडमध्ये केली आणि यामध्ये यावर्षी 34.5% वाढ होत आहे. कृषी पतपुरवठा जो 2013-14 मध्ये 7 लक्ष कोटी होता तो 16.50 लक्ष कोटी होतो आहे. अनेक अशा योजना आहे ज्यामध्ये जाणार नाही, पण ज्या योजना जर मी सांगायला सुरुवात केली तर गरीब माणूस तर केंद्रबिंदू आहेच, पण आत्मनिर्भर भारत 2025चा आपलं $5 ट्रिलियन इकॉनॉमी हा संकल्प आणि या संकल्पाच्या पूर्ततेसाठी बदल. इन्कम टॅक्सच्या संदर्भात आमचे मित्र जे म्हणाले मागच्याच वर्षी 5 लक्ष रुपयापर्यंत आपण इन्कम टॅक्स मध्ये सूट दिली. नाही. आता 75 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्यांना आपण पेन्शन असेल तर त्याला सूट दिली. आता इन्कम टॅक्स मध्ये काही दरवर्षी सूट दिलीच पाहिजे किंवा दिल्या जात होती असंही नाही. मग आता दरवर्षी सूट द्यावी ही अपेक्षा, आणि ही अपेक्षा काही योग्य नाही. कारण शेवटी मर्यादित साधन सामुग्रीचा, मर्यादित उत्पन्नाचा आपल्याला मॅक्झिमम महत्तम उपयोग हा देशाच्या प्रगतीसाठी केला पाहिजे. भयमुक्त भारत, भूकमुक्त भारत, विषमतामुक्त भारत, आणि या दृष्टीने या अर्थसंकल्पामध्ये मग कृषी क्षेत्र असेल, या अर्थसंकल्पामध्ये पेन्शनधारक असेल, हेल्थ इज वेल्थ हे आपण नुसतं ऐकलं, पण हेल्थच्या संदर्भातले जे निर्णय केले या संदर्भामध्ये असतील, पायाभूत सुविधा असेल, रेल्वे असेल, बस असेल, रस्ते असतील, 6,000 किलोमीटरचा आमचा समुद्र किनारा, 6,100 किलोमीटरचा, त्या दृष्टीने विचार असेल, पशुधनाच्या संदर्भामध्ये डेअरीच्या संदर्भातल्या उद्योगाचा विषय असेल, मासेमारीच्या संदर्भातला विषय असेल, आमची एक्सपोर्ट पॉलिसी असेल, अशा अनेक विषय आहेत की या अर्थसंकल्पामध्ये या दृष्टीने हा विचार केला. आणि म्हणूनच मी पुन्हा आपल्या लक्षात आणून देतोय की 55 वर्षात या देशाची इकॉनॉमी $1 ट्रिलियन वाढली आणि 5 वर्षात तीच इकॉनॉमी $1 ट्रिलियन वाढली. म्हणजे 55 वर्ष बनाम 5 वर्ष हे यामध्ये आपल्याला दिसतात. आणि माननीय मोदीजींना शेवटी या देशहितासाठी, देश माझा परिवार आहे भावनेने पूर्ण शक्तीने ते काम करतातच, पण त्यांच्यामध्ये एक गोष्ट हे आपण बघतो की तो निर्धार, की एखादी गोष्ट ठरवल्यानंतर ती सर्व शक्तीने पूर्ण केलीच पाहिजे, हा जो त्यांचा एक राजकीय आग्रह असतो, या आग्रहामध्ये आपण देशाच्या विकासाचा आणि प्रगतीचं स्वप्न पूर्ण होईल हा आशावाद यामध्ये 100% दिसतो. बरं. सुधीर भाऊ, पुन्हा तुमच्याकडे येतो. मला माहिती आहे अतुल लोंढे यांना उत्तर द्यायचंय. एक छोटासा ब्रेक येतो, लगेच परततोय. तर आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आपल्या सोबत आहेत. सुधीर मुनगंटीवार यांनी असं म्हटलं की देशाला मजबूत करणारा असा हा अर्थसंकल्प आहे आर्थिक दृष्ट्या. तर त्यावर अतुल लोंढे बोलत आहेत. असं आहे की सुधीर भाऊंनी सांगितलं की $5 ट्रिलियन जे आहे ते आम्ही अचीव करणार आहे. पण मी त्यांना आठवण देऊ इच्छितो की KV सुब्रमण्यम जे आहे मुख्य आर्थिक सल्लागार, यांनी आपल्या बजेट इकॉनॉमिक सर्वे प्रेझेंटेशनमध्ये असं म्हटलं की आम्ही टार्गेट आमचा 2024च आहे. मग आता आपला GDP जो आहे तो आक्रसणार आहे 7.7%. म्हणजे 2.93% आपण अजून खाली आलेलो आहोत. म्हणजे 2.5 लाख कोटी आपल्याला या 4 वर्षामध्ये निर्माण करायचे आहे. म्हणजे जवळजवळ 60 लाख कोटीपेक्षा जास्त GDP जो वाढावा लागेल दरवर्षी, तर तो किती पर्सेंटनी वाढवावा लागेल याचा विचार त्यांनी करून आपण आकडे देत असताना आपण दुसऱ्या कोणाला काही कळतच नाही बा त्याच्यातलं, दुसऱ्या कोणी ह्या रेग्रेसिव्ह लिनियर सिस्टमला समजत नाही असं समजणं थोडंसं चुकीचं होईल. कारण की तुम्ही ॲम्बिशियस राहणं चांगली गोष्ट आहे, पण त्याच्या मागच्या प्लान्स दिसत नाही. आता बघा तुम्ही, मागच्या वेळेसचा बजेट साईज हा 30 लाख कोटीच्या वरती होता, आता तो 34 लाख कोटीपर्यंत आला. म्हणजे 4 लाख कोटीचा वाढ जे आहे ते एक्सपेंडिचरमध्ये एवढी मोठी वाढ दिसत नाही. हेल्थमध्ये 94,000 कोटी दिसतात. त्यांनी बजेटमध्ये वेगळं सांगितलेलं आहे, पण एक्सपेंडिचर बजेटचे जर आकडे तुम्ही काढले बजेट ॲट अ ग्लान्समध्ये, तुम्ही जा युनियन बजेटच्या ॲपवर, तुम्हाला लक्षात येईल ते 64,000 कोटीवरून फक्त 94,000 कोटीपर्यंत वाढलेलं आहे. पण बजेटमध्ये बोलताना 233 कोटी सांगितलेलं आहे. अजून कॉटनचं बघितलेलं नाही. कॉटनला त्यांनी सांगितलं की 906 कोटीवरून आम्ही 6 वर्षामध्ये 25,000 कोटीपर्यंत आणलेला आहे. हा 25,000 कोटीचा जो राईज आहे ना, हा एकदा चेक करायला पाहिजे की प्रोडक्शन आणि प्रोडक्शन नंतर एवढा पैसा दिला का. ॲग्रिकल्चरवर मी सांगितलं तुम्हाला 1,50,000 कोटीवरून 1,48,000 कोटी, म्हणजे फक्त 3,000 कोटीचा एक्सपेंडिचर जो आहे तो राईज केलेला दिसतो. आता त्यांनी मगाशी चिदंबरम साहेबांचं सांगितलं. चिदंबरम साहेबांनी त्यावेळेस सांगितलं होतं की आम्ही DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जे आता यांचं जनधन योजना आहे त्यावेळेसच आमच्या वेळेसच ती सुरू झालेली होती. त्याच्यामध्ये रॅशनलायझेशन ऑफ सबसिडी हा विषय होता, लिकेजेस कमी करण्याचा विषय होता, आणि जो नॉन प्रोडक्टिव्ह एक्सपेंडिचर म्हणतो आपण त्याला,
उत्पादन न देणारा खर्च जो आहे, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेंडिचर जो आहे तो कमी करून आम्ही फिस्कल डेफिसिट मॅनेज करू, हे जे आहे FRBMचं जे तत्व आहे हे जगभर मान्य झालेलं आहे. त्यामुळे याही गोष्टी ज्या आहेत त्या संपलेल्या आहे. आता एक महत्वाची गोष्ट अशी आहे की यांच्याकडे 6.8%चं फिस्कल डेफिसिट यांनी पकडलेलं आहे. मागच्या वर्षी 3.5 पासून 9.5% पर्यंत आलं, पण त्याचा सामान्य माणसाला काय फायदा झाला हा महत्वाचा आहे. बँका तुम्ही गव्हर्नमेंट लॉस सबस्युम करणार, लॉस ऍब्सॉर्ब करणार आणि प्रॉफिट मधल्या बँका त्यांना देणार. त्याच्यानंतर LICचं व्हॅल्युएशन झाल्यानंतर काय परिस्थिती खरी येईल. त्यामुळे डिसइन्व्हेस्टमेंट मधून तुम्ही मागच्या वर्षी 2,10,000 कोटी ठेवला होता टार्गेट, 6,000 कोटीच रिलीज झाले. सुधीर भाऊ, आता निर्मला सीतारामननी काही पण म्हटलं चालेल, पण सुधीर भाऊ तुम्ही महाराष्ट्राचे अर्थमंत्री होतात. त्यामुळे जेव्हा आपण प्रिमाइस मांडत असताना मला असं वाटत नाही काँग्रेस BJP काही असतं. जे फिगर्स आहेत, जे रिअलायझेशन आहेत आणि जे टार्गेट्स आहेत ते आपल्याला स्पष्टपणे दिसतात. त्याच्यामध्ये दिसत नाही. आता 35,000 कोटी तुम्ही वॅक्सिनेशनला ठेवणार आणि 200 रुपये जर कोविशिल्डने 200 रुपये दिलं तर ठीक आहे, तर 17 कोटी लोकांना तुम्ही 17,50,00,000 लोकांना वॅक्सिनेशन देऊ शकाल. म्हणजे बाकी लोकांना तुम्ही हर्ड इम्युनिटीवर सोडून देणार आहात का? म्हणजे ऍक्ट ऑफ गॉड आणि ऍट द मर्सी ऑफ गॉड आपण असं करणार आहात आपण जाऊया. पेट्रोल डिझेलवरचा कृषी अधिभार देखील वाढवण्यात आलेला आहे. सुधीर भाऊ, यावर देखील मला तुम्हाला विचारायचं आहे. एक छोटासा ब्रेक आपण इथे घेऊयात आणि लगेच परत येऊया. आणि बजेट तर सादर झालेलं आहे, मात्र आताची सगळ्यात मोठी बातमी आहे ती म्हणजे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे अर्थमंत्री यांनी आता प्रतिक्रिया दिलेली आहे. अजित पवार म्हणतात केंद्रीय अर्थसंकल्पानं पुन्हा एकदा जनतेला मरणाच्या वाटेवरती नेऊन ठेवलेलं आहे. आताची मोठी बातमी आपण बघतोय, अजित पवार यांची ही प्रतिक्रिया. महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांना भेटून राज्यावरील अन्याय दूर करावा असं मागणी करावी असं आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं. कोरोना विषाणूवर लस शोधून शास्त्रज्ञांनी देशवासियांना जीवदान दिलं, याकडे देखील त्यांनी लक्ष वेधलंय. सुधीर भाऊ, अजितदादांची प्रतिक्रिया एकदम तिखट प्रतिक्रिया आहे. या अर्थसंकल्पानं देशातल्या जनतेला मरणाच्या वाटेवर नेऊन सोडलं. बरं, त्यांच्या अर्थसंकल्पात जगण्याच्या वाटेवर न्यावं त्यांनी अजून विजेचं बिल माफ केलं नाही. त्यांनी या ठिकाणी विजेचं बिल माफ न करता ठेकेदारांच्या पैसे दिले. 833 कोटी नगरविकाससाठी खर्च केले, मंत्र्यांच्या बंगल्यावर खर्च केले, मंत्र्यांच्या गाड्यासाठी पैसे खर्च केले, रयत संघटनेसाठी रयत शिक्षण संस्थेला पैसे दिले. मरणाच्या वाटेवर तर माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्राच्या जनतेला नेत आहेत. कर्जमुक्तीचे पैसे दिले नाही, निराधार योजनेचं अनुदान देत नव्हते. एक मिनिट नाही, सुधीर भाऊ, एक मला गोष्ट सांगा. रयत शिक्षण संस्थेला पैसे देणं, कष्ट करा शिका, ही जी योजना कर्मवीर भाऊराव पाटलांची रयत शिक्षण संस्था आहे, जी पश्चिम महाराष्ट्रामधल्या ग्रामीण भागातल्या मुलांना मोठ्या मोठ्या पदावर नेणारी, चांगलं शिक्षण देणारी संस्था आहे. त्याच्याबद्दल तुम्ही टीका केली हे मला काही पटलं नाही. म्हणजे तुम्ही टीका करा, इतर गोष्टींवर करा. तुमच्या ऐका ना, विद्यार्थ्यांसाठी नाही, ऐका 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 पैसे कार्यक्रमासाठी दिले. हो, म्हणजे कार्यक्रम इव्हेंटसाठी दिले. हो हो, विद्यार्थ्यांसाठी नाही नाही, इव्हेंटचा जर काढतो म्हटलं सुधीर भाऊ, तो बहुत दूर तलक जाएगी बात फिर इव्हेंट मॅनेजमेंटची आणि हेडलाईन मॅनेजमेंटची. तो प्रश्न नाही. बाकी वेगळी पैसे द्या. ऐका, कोविड-19 मध्ये कुठे पैसे दिले पाहिजे याची काही मर्यादा आहे की नाही? मग मी तुम्हाला तेच म्हणतो की मग अमेरिकेने $75,000 कमी उत्पन्न असलेल्या लोकांना $1,200 सरळ खिशात टाकले. 2,000चा पेचेक ते आता टाकणार आहे. त्यांनी MSME ला पैसे दिले. मला सांगा MSME साठी काय केलं तुम्ही? 3 लाख कोटीचं तुम्ही पॅकेज दिलं होतं आत्मनिर्भर. ऐका भाऊ, ऐका, 5 लाख कोटी स्वतः गडकरी साहेबांनी सांगितलं. 5 लाख कोटी MSMEचे, 5 लाख कोटी MSMEचं देणं आहे केंद्र सरकारला, ते दिलं नाही. तुम्ही सामान्य माणसाच्या खिशात काही पैसे टाकले नाही. 1,86,000 कोटी तुमच्या पूर्ण आत्मनिर्भर पॅकेज पैकी दिलं आणि तुम्ही आज सांगत होते 13% दिलं. फिस्कल स्टिम्युलस नव्हता. तो सामान्य माणसासाठी फिस्कल स्टिम्युलस नव्हता. ती फक्त क्रेडिट फॅसिलिटी होती. क्रेडिट फॅसिलिटीमध्ये किती लोकांनी पैसे खर्च केले, किती रोजगार निर्माण झाला आणि किती MSME पुढे आले हे जर पाहायचं असेल तर 80% कन्झम्पशन कमी झालं. हंगर इंडेक्स मध्ये आपण सोमालिया वगैरेच्या वरती आहो, हे तुम्ही लक्षात घ्या. आज डेव्हलपिंग इकॉनॉमीचा आपण म्हणतो आपण फास्टेस्ट इकॉनॉमी आहे, ठीक आहे भाषण द्यायला, पण आपल्या पुढे पाकिस्तान, बांगलादेश आणि व्हिएतनाम आपल्या पुढे आहे.
ह्या गोष्टी काही लपल्या थोडे, ह्या गोष्टी लपत नाही. हे आणि काँग्रेसवाल्यांना पाकिस्तानवर विजेचं बिल म्हणता, आहे. तुम्ही जे विजेचं बिल कारण म्हणता, त्यांना असं 69,000 वाटतं कोटी, की पाकिस्तान बांगलादेश आमची 69,000 अपत्य आहे 69,000 आणि म्हणून कोटीचं नेहमी कर्ज जे तुमचं आहे, प्रेम ते तुम्ही पाकिस्तान ऊर्जा बांगलादेश ऊर्जा- स्वतःच्या ऊर्जा- देशाचा अभिमान कधीच वाटत नाही. 69,000 कोटीचं कर्ज कारण तुम्ही काढून स्वतःच्या ठेवलं देशाचा आणि मग अभिमान इच्छा यासाठी असेल वाटत सरकारला नाही. देता येत नाही. काँग्रेसची ही स्थापना वस्तुस्थिती आहे. इंग्रजांनी केली तुम्ही आणि नेतृत्व इंग्रजांनी पाहिलं. मिनिस्टर होते महाराष्ट्राचे, तुम्ही 4,61,000 कोटी बजेटमध्ये दाखवलं. ऑफ बजेट फायनान्सिंगच्या दृष्टिकोनातून तुम्ही कर्ज दाखवलं नाही. 6,69,000 कोटीचं कर्ज हे जयंत पाटील साहेबांनी स्वतः महाराष्ट्राला सरकार आल्यानंतर सांगितलं. त्यामुळे आकड्याचा खेळ आम्हालाही करता येतो आणि आम्हालाही बोलता येतं, काय बोलता येतं. आकड्याचा खेळ नाहीये. तुम्हाला आमची जर इच्छा असून अर्थशास्त्र आम्ही देऊ समजत शकत नाही. आमची इच्छा शेवटी असून आम्ही देऊ जसं शकत नाही. शरीरामध्ये याचं रक्त कारण असं किती आहे, लिटर आहे हे तुमच्या तपासलं जात नाही. उदय योजनेने काय हिमोग्लोबिन केलं? तपासलं उदय जातं. योजनेने काय केलं? आज तुम्ही बँकाच्या सामान्य माणसासाठी फायनान्शियल तुम्ही सांगत होते की फायनान्शियल इन्क्लुजन झालं पाहिजे, पण फायनान्शियल इन्क्लुजनच्या नावावर इकडे सांगतात जे आपले अर्थ सल्लागार आहे ते सांगतात की आपल्याला इकॉनॉमीचा साईज आणि मला वाटतं की अतुलजी तुम्ही मुद्दे मांडा, त्या प्रत्येक मुद्द्याचं मी उत्तर देतो. फक्त मांडत तुम्ही मुद्दे मांडा, मग मी त्याचं उत्तर देतो. मी मुद्दे मांडत असताना तुम्ही त्या ऐकलं नाही ना, मांडा सुधीर उत्तर मुद्दे मांडा, मी सांगतो. भाऊ? आता मी मुद्दे मांडतो ना, चिडता कशाला सुधीर भाऊ तुम्ही? आपण चर्चा करतोय, आपण मी महाराष्ट्रामध्ये चिडत बसतोय. नाहीये. चिडून नका सुधीर भाऊ तुम्ही. मला अजून एबीपी माझा चॅनलवर जायचं आहे. नाही, ठीक आहे, मलाही जायचं आणि आहे. टीव्ही मलाही 9 जायचं. चॅनलनी सांगितलं म्हणून तुम्ही मुद्दे मांडा. एक मुद्दा मांडा, मी त्याचं उत्तर देतो. मी मुद्दा मांडा. मला एक सांगा, तुम्ही जेव्हा एमएसएबी दिली, एमएसएबी आमच्या हातात दिली, त्यावेळेस 69,000 कोटीचं कर्ज नव्हतं का सांगा? जेव्हा आम्ही हातामध्ये सरकार कशावर घेतलं कर्ज त्यावेळेस होतं? कोविड सुरू झाला असताना नितीन राऊत साहेबांनी सांगितलं की 100 युनिट पर्यंत आम्हाला आता द्यायचं आता आहे. ऐका. ती स्पेस एक- ऐकून एक घ्या, गोष्ट ऐकून घ्या. बरं लोंढे ऐकून घ्या. सुधीर भाऊ बोला. ऐकून घ्या तुझी. असं आहे, कोणत्याही राज्यावर देशावर कर्ज हे पर्सेंटेज मध्ये मोजल्या जातं, ज्याला ऋणभार म्हणतात. हा आकड्यात कधीच मोजल्या जात नाही. हे पहिली गोष्ट तुम्ही अर्थशास्त्राचं तत्व समजून घ्या. महाराष्ट्रामध्ये तुमचं सरकार असताना हा ऋणभार 28.2% गेला होता, तो 15.5 पर्यंत आला. कारण जेव्हा आपला जीएसडीपी वाढतो, या जीएसडीपीच्या तुलनेमध्ये कर्ज किती आहे हे पाहिलं जातं. आणि म्हणून पहिला तुमचा मुद्दा की कर्ज वाढलं हे चुकीचं आहे. दुसरा तुमचा मुद्दा की $5 ट्रिलियन इकॉनॉमी हे कोणी सांगितलं? हे $5 ट्रिलियन इकॉनॉमी हे 28 फरवरी 2013 मध्ये पी चिदंबरमनी पेज 30 188व्या परिच्छेदात सांगितलं की स्वामी विवेकानंद जिनकी 150वीं जयंती हम इस वर्ष मना रहे हैं, हम $5 ट्रिलियन इकोनॉमी को पूरा कर सकते हैं. आणि ते पुढे म्हणाले, जो भी शक्ति और हिम्मत आपको चाहिए वह आपके अगर भीतर है, अंत अपने भविष्य का निर्माण हम कर सकते हैं. जर हे वाचा. मला असं वाटतं की अतुलजी काँग्रेस मध्ये आहे म्हणून अशा पद्धतीने काँग्रेसची वकिली करू नका. देशाच्या हितासाठी बोललं पाहिजे. काहीही बोलायचं, नाही, आता ऐका ना. कोणतीही चुकीची नाही, असं माहिती बोलू देऊ नका नये. तुम्ही मला. एवढी माझी नाही, आपल्याला माझी आता नम्र तुम्हाला विनंती विनंती. आता आहे. माझं ऐका तुम्ही जीएसडीपी डेप टू जीडीपी रेशो तुम्ही सांगितला. डेप टू जीडीपी रेशो 25% वरती गेल्यानंतर काय परिस्थिती आपण हे पाहिलं. जेव्हा 1995 मध्ये तुमचं सरकार आलं, 1999 मध्ये जेव्हा आम्ही सरकार घेतलं, तेव्हा आम्हाला ओव्हरड्राफ्टवर सरकार चालवावं लागलं होतं. त्या परिस्थितीमध्ये होतं. त्या परिस्थितीमधून जेव्हा तुम्हाला आम्ही सरकार दिलं तेव्हा 17% वर दिलेलं होतं. पण जो तुम्ही ऑफ बजेट फायनान्सिंग जे केलेलं होतं, ते ऑफ बजेट फायनान्सिंग हे बजेटमध्ये दाखवलं जात नाही आणि त्याच्यामुळे ते होतं तुमचं 15.5 पर्यंत 17% पर्यंत एकूण डेप टू जीडीपी रेशो दिसत होता. आज सुद्धा FRBM मध्ये केंद्राचं आणि राज्याचं जे आहे डेप टू जीडीपी रेशो हा 60%चा आहे. तो आता 124% पर्यंत गेलेला आहे. त्यामुळे अर्थशास्त्राचे बेसिक प्रिमाइज अझम्पशन जे आहे बजेटचे, ते बजेटचे अझम्पशन मला चांगले कळतात. मी बजेटवर बोलत असताना जे फॅक्ट आहे त्याच्यावर बोलतो आणि सबस्टॅन्शिएट करत असताना बोलतो. शेवटी आकडे काय आणि पर्सेंट ऐका ना सर, तुम्ही ऐका ना. जीएसटी अर्थसंकल्पामध्ये तुम्ही पूर्ण ऐकून घेत तुम्ही जे सांगत आहात ना की आम्ही ऐकून घ्या ना बाबा सुधीर भाऊ, माझं संपू द्या, मग तुम्ही बोला ना. तुम्ही अतुल भाऊ ऐका अतुल भाऊ, कारण एबीपी माझामध्ये मला जायचं आहे. ते एबीपी माझाचा एक मोठा शो 3:30चा टाइम घेतला. तुम्ही जे सांगत आहे की बजेटमध्ये तुम्ही एवढ्या कर्जांनी सोडलं, तेव्हा तुम्ही सुद्धा MMRDA कर्ज त्याच्यात धरलं नव्हतं. आपल्या बजेटमध्ये 1 मे 1960 पासून आपण राज्य सरकारचंच कर्ज धरतो, महामंडळाची कर्ज धरत नाही. पण जयंत पाटलांनी काय केलं, सांगताना मात्र महामंडळाचं कर्ज सांगायचं.
दुसरी गोष्ट, आपण रेशो पाहतो तो ऋणभार रेशो पाहतो. तुम्ही 17.7चा ऋणभार रेशो दिला, तो 15.5 आम्ही आणला. आणि सुधीर भाऊ, 17.7 मध्ये सुद्धा कोविडच्या MMRDA कर्ज नव्हतं. अतुल भाऊ, तुम्ही जात आहे म्हणून बोलतोय मी. कोविडच्या परिस्थितीमध्ये आम्ही जे 19,000 कोटी शेतकऱ्याच्या खिशामध्ये डायरेक्ट 2 लाख डायरेक्ट त्याच्या अकाउंटमध्ये टाकले. दूध पण आम्ही घेतलं, आम्ही स्टॅम्प ड्युटी पण कमी केली, त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आलेला आहे. आणि कोविडच्या परिस्थितीमध्ये चांगलं सांभाळणं असताना सुद्धा लिनियर रिग्रेशन सिस्टमनी ज्या पद्धतीने चॅप्टर मांडलेला आहे इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये, तो कळत नाही असं नाही. लोकांनी त्याच्यावर इमिजिएट ऑब्जेक्शन रेज केले, कारण त्याचे व्हेरायबल्स चुकीचे पकडण्यात आलेले होते. त्यामुळे फायदा किती, त्यामुळे जनतेमध्ये जो रोष आहे ना, तो दिसून येतो महाराष्ट्राचा ना. अर्थसंकल्प 1 मार्चला आहे, तेव्हा बघू आपण. नाही जी जी नक्कीच. सुधीर भाऊ, धन्यवाद तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आणि आपली मतं तुम्ही या ठिकाणी मांडली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सुधीर मुनगंटीवार यांना आपण इथे रजा देतोय. मात्र एकूणच अर्थसंकल्पामधल्या तरतुदी आणि त्यावर विरोधकांची टीका ही आपण इथे पाहतोय. आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बोलतोय सातत्यानं की काय मिळालेलं आहे या बजेटमधनं आणि अर्थात प्रत्येक क्षेत्राला काय काय मिळालं याविषयी आपण उहापोह करतो. हा सगळा अतुल लोंढे जी आपल्या सोबत आहेत. अतुलजी, यामध्ये सातत्यानं म्हटलं जात होतं की ज्या प्रकारे कृषी क्षेत्रावर परिणाम झालेला आहे सगळ्या कोरोनाचा, आणि खास करून हे आंदोलन आपण दिल्लीतलं सगळं बघतोय, हे होत असताना कृषी क्षेत्राला काही भरीव आहे असं वाटतंय का या सगळ्या अर्थसंकल्पात? नाही, मी आपल्याला सांगितलं ना की एक्सपेंडिचर बजेटमध्ये म्हणजे जो व्यय खर्च जो होणार आहे त्याच्यामध्ये मागच्या वेळेसचं 1,45,000 कोटी होतं आणि ते 1,48,000 कोटीपर्यंत वाढवलेलं आपल्याला आता अकाउंटमध्ये दिसतं आहे. भाषण जे बजेटचं असतं ते भाषण जोपर्यंत आपण पूर्ण बजेट वाचत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला सपोर्टिव्ह कसं केलं ते महत्त्वाचं आहे. पण ज्याच्या आधारावर बजेट आहे, म्हणजे तुम्ही कितीही भाषण डेव्हलपमेंटल बजेटवर पहिला पार्ट जो आहे बजेटचा तो कितीही चांगला वाचला तरी पैसे कुठून येणार आहे याचा जर आपण सोर्स लावला तर आपल्या लक्षात येईल की दुहेरी मार जो आहे तो मध्यमवर्गीयावर मोठ्या प्रमाणावर आहे. म्हणजे एक तर पेट्रोलचा हा डायरेक्ट बसतो, डिझेलचा हा इनडायरेक्ट बसतो, कारण की सगळ्या भाजीपाला सगळ्या ज्या वस्तू आहे त्याचं ट्रान्सपोर्टेशन जे आहे ते सगळं डिझेलवर होत असतं आणि त्यामुळे डिझेलमुळे महागाई वाढणार. दुसरी गोष्ट, फिस्कल डिपॉझिटची 9.5 पर्यंत स्पेस घेतली म्हणजे कर्ज उभारणार आहे सरकार. कर्ज उभारणार म्हणजे त्याचं इन्फ्लेशनवर पुन्हा महागाई त्याच्यामध्ये वाढणार आहे. पण असं होत असताना असं म्हटलं जातं की अनप्रेसिडेंटेड टाइम रिक्वायर्स अनप्रेसिडेंटेड प्लॅनिंग. म्हणजे आम्ही 10% त्यांनी फिस्कल स्पेस वापरावी असं आम्ही स्वतः म्हणत होतो, पण त्यावेळेस ही 10%ची फिस्कल स्पेस वापरत असताना 20 ते 30% लोकांच्या खिशामध्ये डायरेक्ट 10,000 टाकावे आणि 7,500 रुपये 6 महिन्यापर्यंत टाकावे. म्हणजे मागणी जी आहे ती मागणी कायम राहील. आणि मागणी कायम राहिली म्हणजे काय होतं की मागणी कायम राहिली की ग्रोथ होते आणि ग्रोथ झालं की मॅन्युफॅक्चरिंग वाढतं. मॅन्युफॅक्चरिंग वाढलं की मग जॉब क्रिएशन होत असतं. या सगळ्या गोष्टीला जो आहे तो भारतामध्ये ब्रेक बसलाय. म्हणजे कन्झम्पशन जे आहे प्रायव्हेट पर्चेसिंग पॉवर वाढवणं गरजेचं होतं असं तुमचं म्हणणं आहे? पर्चेसिंग पॉवर वाढवणं नाही, पर्चेसिंग कॅपॅसिटी निर्माण करणं गरजेचं होतं. 80% खाली गेलेलं आहे. आणि सगळे मानव विकास निर्देशांक जे आहे, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, ॲक्सेस टू मेडिकल फॅसिलिटीज, त्याच्यानंतर हंगर, आपल्या किती अन्न लोकांना मिळतं, या सगळ्या इंडेक्सेसमध्ये आपण खालच्या देशांच्या जवळपास आहो. आपण कितीही म्हटलं तरी वस्तुस्थितीपासून दूर जाऊ शकत नाही. आपण आज पाकिस्तान जास्त ग्रो करतो आहे, आज बांगलादेश, व्हिएतनाम आपल्यापेक्षा चांगलं ग्रो करतो आहे. आज मॅन्युफॅक्चरिंग जे आहे, इंडस्ट्री जी आहे ती 9%नी आक्रसित झालेली आहे. 8.2%नी सर्व्हिस सेक्टर आक्रसित झालेला आहे. 7.7%नी आपली GDPचा साईज कमी होणार आहे. या सगळ्या गोष्टी दिसत असताना ह्या डिमांड जनरेट करणं, मागणी वाढवण्यासाठीचे जे प्रयत्न आहेत, रोजगार निर्माण करण्याचे जे प्रयत्न आहेत ते फार मोठ्या प्रमाणावर होताना दिसत नाही. MSME जे आहे त्यांना 17,500 कोटी दिले. तुम्ही मुद्राला 20,000 कोटी दिले होते 5 वर्षापूर्वी 2015 मध्ये. त्याचं काय झालं? स्टार्टअप काय झालं? स्टँडअप काय झालं? या सगळ्या गोष्टीतून किती रोजगार निर्माण झाले? तर 2019 प्री पॅन्डेमिक त्या पहिल्याची परिस्थिती अशी आहे की 45 वर्षामध्ये जेवढी बेरोजगारी नव्हती तेवढी बेरोजगारी वाढली. आज बेरोजगारीचा दर जो आहे तो ग्रामीण भागामध्ये 8.2% आहे आणि 9.8% हा शहरामध्ये आहे. त्यामुळे सामान्य माणूस दोन्हीकडनं मेला. एकीकडनं ते पेट्रोल डिझेलवर पैसे करावर कर लावून ते पैसे काढून दिले. इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये काही दिलं नाही. ज्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या गोष्टी केल्या जात आहेत ते इम्प्लिमेंट होणार आहे का आणि त्याचा काय फायदा होणार, नोकऱ्या कशा जनरेट होणार, अतुलजी हे बघणं देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. अतुलजी खूप धन्यवाद, तुम्ही आलात आणि सगळं विश्लेषण केलेलं आहे. वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी पात्रा TV9 मराठी. वेळ संध्याकाळी 7ची. देश महाराष्ट्राची महत्वाची खबरबात जाणून घ्यायची. देश आणि महाराष्ट्राच्या मोठ्या बातम्यांचं बुलेटिन देश महाराष्ट्र रोज संध्याकाळी 7 वाजता. TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.